मुलांना भूक लागली की मी त्यांना अशा पोहेच्या भज्या करून देते. मग त्यांना इतक्या छान लागतात त्या, टेस्टी लागतात. ते मला सांगतात, "मम्मी खूप छान झाल्या भज्या. आम्हाला परत करून दे ह्या भज्या." मग आता मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतला. त्यात 2 चम्मच आपण दही टाकली. आता एका साईडला आपण पोहे भिजत घातलेले होते, ते पोहे घेतले 1 वाटी. त्यात लसूण टाकले, 1 मिरची टाकली. त्याची त्यात आपण कोथिंबीर टाकली आणि त्याची छान अशी पाणी टाकून पेस्ट ही तयार करून घेतली. आणि ती पेस्ट आपण जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं रवा आणि दही टाकून त्यात टाकलं आपण. आणि त्यात आपण आता एक बटाटा शिजवून घेतलेला होता. तो बटाटा आपण मॅश करून टाकला त्यात. मीठ टाकले आणि छान असं त्याची पेस्ट बनवून घेतली भज्या निघणार अशी. मग बघा आपली पेस्ट ही तयार झालेली आहे. आता गॅसवर मी कढाई ठेवली. त्यात तेल तापवत आपण ठेवलेलं होतं. आता ही पेस्ट घ्यायची. हिला 5 मिनटं ते 10 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवलेली होती पेस्टला. आता तेल हे छान आपलं गरम झालेलं होतं. त्यात मी छान अशा भज्या ह्या काढून घेतल्या. बघा एक-एक करून छान अशी भजी काढून घेतली. इतक्या टेस्टी लागतात ना ह्या भज्या, खूप टेस्टी लागतात. मुलं असे आवडीने खातात. तुम्हीही नक्की ट्राय करा घरी. तुमच्या मुलांनाही खाऊ घाला आणि तुमची मुलं काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल मला तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. बघा छान अशा भज्या या काढून घेतल्या आणि मुलांना दिल्या खायला मी. त्यांना खूप आवडल्या.